आज मी बनवणार आहे वन ऑफ माय फेवरेट डिश म्हणजेच भाजी. तर ती आहे शिमला मिरचीची भाजी. भरून मला खूप जास्त आवडते. तर मिक्सर जारमध्ये आधी तर लसूण, कोथिंबीर आणि हळद, तिखट, धना पावडर आणि थोडासा मी चिकन मसालाही ॲड केला आणि खोबऱ्याचं खीस ॲड केलं आणि शेंगदाण्याचं कूट ॲड केलं, थोडंसं मीठ ॲड केलं चवीप्रमाणे आणि ह्याला छान असं मिक्सरमध्ये न पाणी टाकता आहे ना वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर आहे ना मिरची घेतली आणि जेवढी छोटी मिरची असेल ना शिमला मिरची तेवढं खूप टेस्टी लागतं. म्हणून मी तर झेप्टोवरून मागवली होती, तर मला अशी साईज भेटली होती. पण मला छोट्या शिमला मिरची खूप जास्त आवडतात, एकदम गावठी असतात त्या. तर कसं मी व्हिडिओत दाखवलं आहे ना तशाप्रमाणे त्याला कापून घ्यायचं आहे मधून आणि सगळ्या त्याच्या बिया पण काढून घ्यायच्यात. मग मी मस्त धुवून घेतली शिमला मिरची आतमधूनही. त्यानंतर त्याला थोडंसं मी पाणी नितळायला ठेवलं. गॅसवर मी कढई ठेवलेली आणि त्यात तेलही तापवलं होतं आणि मग मी एक एक मिरची भरून घेतली आणि डायरेक्ट मी कढईमध्ये ठेवली. मिरचीमध्ये चांगला मसाला भरून घ्यायचा आणि मिरची डायरेक्ट तेलात आपल्याला भाजायची आहे. आणि ना यात पाणी वगैरे काय ॲड नाही केलं आहे मी, वाफेवरतीच मी शिजवलं कारण की ऑलरेडी त्याला पाणी सुटतं शिमला मिरचीला. आणि चांगलं त्याला पुश करून दाबून दाबून मस्त भाजायचं, त्यामुळे आतमधला मसालाही चांगला कुरकुरीत भाजतो आणि खूप जास्त टेस्टी लागते. आणि मम्मीची प्लेट रेडी करायला घेतली. आज होती चपाती, भरलेली शिमला मिरची, कढी, भात आणि भजी आणि खूप जास्त टेस्टी झालं होतं. मिरची खूप इझी आणि खूप टेस्टी रेसिपी आहे. मी तर हप्त्यातून 2-3दा नक्कीच शिमला मिरची बनवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि प्लेट कशी वाटली नक्की सांगा. बाय बाय.